अकोला शहर में अव्यवस्थित ट्रैफिक व्यवस्था पर नियंत्रण लाने के उद्देश्य से ट्रैफिक पुलिस ने ऑटो चालकों पर कार्रवाई शुरू की। इस विशेष अभियान के अंतर्गत शहर में कुल 104 ऑटो रिक्शा जब्त किए गए। ये कार्रवाई शहर ट्रैफिक पुलिस के प्रमुख व पुलिस निरीक्षक मनोज बहुरे के नेतृत्व में की गई, जिसमें 3 पुलिस अधिकारी और 24 पुलिस कर्मियों की टीम शामिल थी। ये मुहिम मुख्यतः मध्यवर्ती बस स्थानक चौक, अकोला रेलवे स्टेशन चौक, गांधी चौक और अन्य प्रमुख चौकों पर लगाई गई, जहां नियमों का उल्लंघन कर ऑटो चलाया जा रहा था। पुलिस विभाग ने ऑटो रिक्शा चालकों से अपील की है कि वे ऑटो स्टैंड का उपयोग करें, सड़क किनारे अनधिकृत पार्किंग न करें, सभी जरूरी दस्तावेज साथ रखें, गणवेश पहने और निर्धारित संख्या से अधिक सवारी न बैठाएं। साथ ही ट्रैफिक नियमों का पूर्ण पालन करें और यदि किसी प्रकार का दंड प्रलंबित है तो उसे तत्काल भरें। आज शहर वाहतूक शाखा अकोला येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब यांच्या आदेशा व मार्गदर्शनानुसार शहरातील जे विविध स्थानकावरील ऑटो आहे त्यांना एक शिस्त राहावी आणि शहरातील ट्रॅफिक नियमन व्यवस्थित राहावं याकरता एक ऑटो चालकावरती मोठ्या स्वरूपात एक मोहीम आम्ही हाती घेतली होती। त्यामध्ये जवळपास आम्ही 30 अंमलदार आणि 4 अधिकारी यांचे सहभाग घेतला होता। सकाळपासून विविध शहरातील विविध स्टॉपवरती जसं रेल्वे स्टेशन झालं, बस स्टँड झाला, कोतवाली चौक, गांधी चौक आणि नेहरू पार्क या महत्त्वाच्या चौकामधील जे बेशिस्त ऑटो चालक आहे, जे नियमाचं पालन करत नव्हते, त्यांना आज शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये जमा करून त्यांचे सर्व डॉक्युमेंट चेक करून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून व प्रत्यक्ष त्यांना एक समज देखील वाहतूक नियमाचं पालन करण्यावर समज देऊन त्यांची एक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। इथून पुढे ही कारवाई अशीच पुढे चालू राहील, जेणेकरून शहरातील जे रस्ते आहेत ते प्रवाशांसाठी आणि इतर लोकांसाठी उपलब्ध राहतील आणि ऑटो चालक यांना देखील त्यांच्या स्टँड व्यतिरिक्त कुठे थांबणार नाही याची ते काळजी घेतील, अशी कार्यवाही आज झालेली आहे।